बदलापूरच्या कात्रप भागात बुधवारी सकाळी एका नेपाळी तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली। या तरुणाचं धड चायनीज हॉटेलमध्ये सापडल्यानंतर सारं बदलापूर हादरलं होतं। मात्र सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी 12 तासांतच या हत्येतील आरोपीला भुसावळ इथून अटक केली। बदलापूरमधील कात्रप भागात जय मल्हार खानावळी शेजारी चायनीजचं दुकान आहे। या दुकानात काम करत असलेल्या राजेश नेपाळी या तरुणाकडे घाटकोपर इथून जगतसाई नावाचा एक तरुण पाहुणा म्हणून आला होता। जगतसाईची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली। त्याचं धड चायनीज हॉटेलमध्ये तर शेर एका प्लास्टिक पिशवीत निर्मल रेसिडेन्सी जवळ सापडला। हत्येच्या दिवसापासूनच नेपाळी फरार असल्याने पोलिसांचा प्राथमिक संशय त्याच्यावरच होता। उत्तर भारतात जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने राजेश पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नेपाळीला अटक केली। तो रेल्वेत बसून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता आणि ऑलरेडी तो रेल्वेत प्रवास करत होता। हे पोलिसांना आम्हाला कळल्यावर लगेच लक्षात आल्यावर आम्ही संबंधित रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला। रेल्वेचे पोलीस अधीक्षकांशी बोललो मी आणि भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं। आरोपीचा फोटो जो होता तो पण तोवर निष्पन्न झालेला होता। तो फोटो पण आम्ही त्यांना पाठवला आणि मग त्या आधारावर त्यांनी ट्रेन जी तिथे 7-8 मिनिटं थांबते भुसावळ रेल्वे स्टेशनला, तिथल्या पोलिसांनी पथक तयार केले होते आणि त्या पथकाने त्याला आरोपीला शोधून फोटोवरून ओळखून ताब्यात घेतला आणि आरोपी आमच्याकडे आता आलेला आहे। त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।